जसा प्राचीन काळात म्हणजे पूर्वजांच्या काळामध्ये असे ब्रिज बांधले जायचे, असा हा साखो वगैरे बांधला जायचा त्या पद्धतीचा हे आहे. छान बांधलाय बघा कसा. पण भरपूर पावसामुळे अंदाज नसतो तुम्हाला लोकांना. बरोबर, लांबून लांबून येतात. लांबून येतात ना, खूप ढव असतो. ढवामध्ये पाणी कधी येते पुलावर कळत नसते. बरोबर, त्याच्यामुळे काळजी घेऊन पोहा याल ते. घेऊन पोहा. बरोबर बरोबर काकी, धन्यवाद. माझं म्हणणं आहे. हो हो बरोबर आहे तुमचं. नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आता सकाळ झालेली आणि आज सुद्धा पाऊस नाही आहे आणि आज रविवार आहे. रविवारचा ॲक्च्युली आजचा हा ब्लॉग आहे, व्हिडिओ आहे आजचा. तर सुट्टी आहे आज सगळ्यांना आणि आपले मित्र गावी आलेले आहेत मुंबईवरून. दाखवतो तुम्हाला, चला आपल्या घरी आलेले आहेत मुंबईकर. देवेश भाऊ आपले, देवेश, आदेश आहे इथं, मनीष आहे, नानू आहे इथं, पणू आहे. खूप दिवसांनी सगळ्या मित्रांची एकत्रितपणे भेट झालेली आहे. आज भारी, आजचा दिवस भारी असणार आहे, अविस्मरणीय असणार आहे आजचा दिवस. सगळ्या मित्रांना असते की चहा गरमागरम इथं, चहा आणि पार्लेजी. पार्लेजी तर बेस्ट, समजलं. पार्लेजीवर सगळं गेम आहे. खायचं असेल तर खा, नाही तर बिस्किट पुढे नवीन घेऊन या. होय, मनेची बिस्किट मी परवापर्यंत खात होतो भावा. परवा खाऊ दिलास तू तेव्हा परवा. तर आज भारी वाटतंय, सगळे मित्र आपले घरी आलेले आहेत आपल्या. आता शिवबा स्पोर्ट्स आणि कोकणी निखिल यांचं यावर्षीचं गणपती बाप्पाचं टी शर्ट जर तुम्ही ऑर्डर केला नसाल तर नक्की ऑर्डर करा. गेल्या ब्लॉगमध्ये आधीच्या 1-2 ब्लॉगपूर्वी मी सांगितलं आहे. त्याचबरोबर आता त्याचं प्रमोशन शॉर्ट व्हिडिओ करायचं आहे, तर ती शूट करूया आपण आणि नंतर कुठे जायचं काय जायचं तो प्लॅन आपला होईलच. आता प्लॅन झाला आहे, सगळे मित्रपरिवार आला आहे, तर प्लॅन झाला आहे आता जायचं चाफे असोंडेवाडीत ना, चाफे असोंडेवाडीत असं काहीतरी विषय आहे. गावडेवाडीत की असोंडेवाडीत काय ते कळेल नंतर तुम्हाला. पणूच्या मामाच्या इकडे गावाला आम्ही चाललो होतो आता. तर तिकडे छोटा वॉटरफॉल वगैरे आहे, तिथे थोडी मजा मस्ती करायची आहे मित्रांसोबत. तर एक क्षण घालवूया, सुट्टीला आलेत मुंबईतून एवढे, म्हणून चाललो होतो आम्ही आता. चला जाऊया. चाफे गावातून आम्ही आता इकडे पुढे आलोय. चाफे असोंडेवाडीमध्ये जायचं आहे आपल्याला. तर आम्हाला काय माहीत नाही ठिकाण, तो प्रणय या पुढच्या गाडीवर, त्यांना माहिती आहे ते ठिकाण. चाफे असोंडेवाडीमध्ये आम्ही चाललो होतो आता. तर तुम्ही सुद्धा आलात की चाफे गावातून आतमध्ये आलात, सरळ यायचं आहे आणि असोंडेवाडीत घुसायचं आहे. तिथे हे ठिकाण आहे वाटतं. तिथे आलात की इथून लेफ्ट आहे. आलेला आहे स्पॉटचे इथे आपण, इकडे पोहण्याचा स्पॉट. मी इथली व्हिडिओ बघितली होती, मी इथली मागे, पण पहिल्यांदाच इथे आलोय मी या ठिकाणी. कसं आहे बघा, पाणी असेल तेव्हा पूर्ण फुल पाणी येत असेल ना इकडनं, भारी वाटतं असेल तेव्हा असं. हो, सगळं पोहायला येईल आता सगळ्यांना. हा हा हा, होय होय. इथे जर खरंच सांगतो तुम्हाला, जर पोहायला येत असेल त्यांनीच यावं इथं, नाही तर अन्यथा येऊ नये. आमची सगळी गँग आहे ना, आम्ही सगळे पोहणारे आहोत. म्हणजे प्रॉपर आम्हाला सगळ्यांना पोहायला येतं आहे. कारण का आम्ही खाडी शेजारी असल्यामुळे लहानापासून आमचं जीवन पाण्याच्या सानिध्यात आलेलं आहे. त्यामुळे नेहमी आम्ही पोहायला, म्हणजे सगळे पोहणारेच आहेत यातले, त्यामुळे टेन्शन नाही. तुम्ही सुद्धा कधी याल तर पोहणारेच घेऊन या. जर बिना पोहणारे आलात तर काही वाईट गोष्ट घडली नाही पाहिजे, त्या निमित्ताने मी तुम्हाला सांगतोय. तर चला सुरुवात करूया आता थोड्याच वेळात. भारी निसर्गरम्य असं ठिकाण आहे इकडं, इकडून तुम्हाला दाखवतो. हा बघा, जसा प्राचीन काळात म्हणजे पूर्वजांच्या काळामध्ये असे ब्रिज बांधले जायचे, असा हा
साखर वगैरे बांधला जायचा त्या पद्धतीचा हे आहे. छान बांधलाय बघा कसा, भारी. अशी ही जुन्या काळातली आठवण आहे. अशा गोष्टी जुन्या काळात होत्या, आत्ता बघायला मिळत नाही आपल्याला. पण भारी बांधलाय, मस्त. असं पाहिजे. कसा बांधलाय बघा. पाणी बघा कसं आहे, निळशार पाणी, एक नंबर पाणी आहे. टेन्शन नाही, जबरदस्त नजाराच भारी दिसतोय इथला. तर सिनेमॅटिकसाठी बघा काय मेहनत आहे. सिनेमॅटिकसाठी तुम्ही हे तिकडं सगळ्यांनी चालत या, सगळ्यांनी तिकडं बरोबर चालत या. मी तर व्हिडिओ चालू करतो. तू कॅमेरा बरोबर ठेव, आधी चालून करून ठेव. व्हिडिओ आधी चालू करतो. तू उठ ठेव, उठ. अँगल घे, वाईट अँगल ठेव. वाईट अँगलच आहे, बरोबर आहे. चला चालू चला, जावा जावा तिकडे जावा तुम्ही. चला करतो रे. एवढा पाठी तर मी पण येणार तुमच्याबरोबर. कसलं पाणी आहे बाबा, खोल आहे इथं, खोल पाणी आहे, खोल. सगळं पूर्ण खोल पाणी इथं. त्यामुळे याल पोहायला येईल त्यांनीच या. सगळं सारखं सारखं सांगतोय त्याच्या मागचं कारण ते आहे, पोहायला ज्यांना प्रॉपर येतं त्यांनीच या. उगाच रिस्क घेऊ नका. पण छान पाणी आहे. तर आपण आता पोहायला सुरुवात करूया. भारी एक नंबर पाणी आहे इथं. उंच आहे, खोल आहे. त्यामुळं याल त्यांनी काळजी घ्या. निसर्गाच्या सानिध्यात भारी. तो दाखवलं तुम्हाला. एक नंबर वरती दिसणार नाही. भारी पोहण्याचा आनंद घेतोय आम्ही आता. भारी ठिकाण इकडे. पाणी पण कसलं येतंय बघा. फुल जेव्हा मोठं पाणी असतं असेल ना, तेव्हा भारी मजा येते असेल. अजून त्याच्यावरतून जेव्हा पाणी येत असेल ना, धबधब्यासारखं भारी वाटतं असेल. इकडे काकी कपडे धुवायला. काकी तुम्ही कुठल्या? असोंडेवाडी. ओके. इथल्या जवळच्याच वाडीतल्यात काकी कपडे धुवायला. इथे सगळे कपडे धुवायला येतात. हा, पोहायला इकडून येतात काय लांब लांबून? भरपूर लोक येतात. हा, जयगड, खंडाला, दाकादेवी, विले, पार्ले सगळी. विले पार्ले. अरे मुंबईतून पण लोक इकडे पोहायला येतात म्हणतात काकी. हा, विले पार्लेतून. आम्ही मुंबईत पार्ल्यात राहतो. पार्ल्यातले लोक पोहायला येतात म्हणतात. हा, सगळे हे पण आपल्या आजूबाजूच्या परिसरातलीच पोरं आहेत अर्धी. ते सुद्धा पोहायला येतात. लांबून लांबून इथे लोक पोहायला येतात. हा, भारी वाटतं इथं पोहायला. पाणी पण एक नंबर आहे. सगळे मजा घेतात, पोहण्याचा आनंद घेत आहेत. बाबा सुद्धा बोलतो. बाबा किती वर्ष आहे तुमचं? किती वर्ष कुठे? 56 रनिंग. हा वा, 56 रनिंग आहे बाबा. पोहायला मस्त आहे की. जागेबद्दल थोडी माहिती सांगा आम्हाला. आई नदी म्हणजे खूप आनंदात आहे. म्हणजे ह्या पोहायला ना चांगली आहे. हा, पण भरपूर पावसामुळं अंदाज नसतो तुम्हाला लोकांना. बरोबर. लांबून लांबून येतात. लांबून येतात ना, खूप ढव असतो. ढवामध्ये पाणी कधी येते पुन्हा कळत नसते. बरोबर. त्याच्यामुळं काळजी घेऊन पोहा याल ते. घेऊन पोहा. बरोबर बरोबर. काकी धन्यवाद. एवढंच माझं म्हणणं आहे. हो हो, बरोबर आहे तुम्ही तुमचं. लोकांना कळत नसतं ना, हा. म्हणून सांगते तुम्हाला. हा, बरोबर. एवढं माझं लक्ष देऊन हो, पोहा. काकी धन्यवाद. काकीनी चांगली माहिती सांगितलेली आहे. नाव काय तुमचं काकी? ज्योती नारायण गावडे. व्हायरल करा व्हिडिओ. काय काय काय? ज्योती नारायण गावडे. ज्योती नारायण गावडे. काकी धन्यवाद. काकींची व्हिडिओ व्हायरल केली पाहिजे. काकी युट्यूबवर दिसणार तुम्ही. आनंदात या परत. हा, हे औषधाची कोण आहे? आनंदात राहा. हो हो, आनंदात येणार नक्कीच. हो हो, चांगली माहिती दिली काकीनी. खरं तर की बाहेरून येतात, त्यांना अंदाज येत नाही. काळजीपूर्वक या इथे. हरेश सरांच्या आई आहेत. हा, आणि काकीने आम्हाला चांगली माहिती दिली. माहिती चांगली दिली. धन्यवाद काकी. धन्यवाद काकी. हे मासे आणलेस आहे तू? दाखव. आतमध्ये मासे आणलं नाही रे. कागद काढ याचा. मोठा मासा आहे, पकडला नाही बाबून. भारी पकडला नाही. कुठला मासा आहे? डोकरू मासा. डोकरू मासा पकडला नाही बाबून. ऐकत नाही. मोठा होऊन फिशर होशील. मच्छीमारी.
मगाचा मासा कसला आहे बघा, जाडा आहे रे. कुठला मासा? डोकरू. भारी बघा ना, बाबून पकडा आणि डोकरू. मजा येते भारी. ऊन पण आहे म्हणून, नाही तर पाऊसच असताना पूर्ण गारटलेला असतं. आम्ही आता ऊन आहे त्यामुळं पाण्यात पोहायला मजा पण येते आणि वरून हीट मारते त्यामुळे काय वाटत नाही. जर पाऊस असतं ना गारट, हु थंडी लागते, गारटायला होतं. पोरं इकडे आहेत ना, गरवत आहेत, मासे गरवत आहेत. काय लावलोय? घरी लावलोय बाय. दाखव मासे किती पकडलं बाय. 2 डुकरून 1 कुर्ली. भारी रे, भारी मासे पकडलं नाही. 2 डुकरून 1 कुर्ली. संध्याकाळची सोय झाली काय? सांबारा झाला तुमच्यावर तर बस झाला. इकडे घरी लावला नाहीत पोरांनी, मजा करतायत. 2 डुकरून 1 कुर्ले पकडला नाही. आता निघालोय आम्ही इथून, कारण पोहलीला एन्जॉयमेंट केलेली आहे, खूप मजा आली मित्रांसोबत. चला आता जेवायला आलो, सगळ्यांना भूक लागले. धाब्यावरती आलो सगळे मित्रपरिवार. असे दिवस खूप खूप कमी वेळा मिळत आहेत. असे दिवस गेम खेळतोय नानू तिकडं. तर या, आम्ही मागवलेलं आहे अख्खा मसूर आणि व्हेज कोल्हापुरी, कारण आम्ही व्हेज खाणार आहोत. आणि हे चौघांचं नॉनव्हेज आहे, यांची ऑर्डर अजून आले नाही. चिकन मसाल्याची त्यांची ऑर्डर आहे. आता घरी आलेलो आहोत आणि भारी मजा केलेली मस्त की मित्रपरिवारांसोबत. आत्ताच आम्ही नेमके घरी आलेलो आहोत. ते तिकडे वरती आहेत. अरे ते भारी, असा कधीतरी प्लॅन झाला पाहिजे अचानक भयानक मस्त आहे की. वाडीतले मित्र आपले, लहानापासून आम्ही एकत्र शिकलो. दोघे जण इथं आहेत. अरे कसा वाटला? भारी वाटलं. आजचा दिवस एकदम भारी गेला. बोल. आजचा दिवस एकदम भारी गेला. असं मित्रांसोबत फिरलं, जरा मन हलकं पण होतं आणि जरा मनाला शांती भेटते. त्यासाठी काय 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 शांती भेटण्यासाठी शांती लावायला जाऊन आलो, जीवन आलो मस्त की. हा. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत घरी आणि आजचा दिवस भारी होता. मित्र मुंबईवरून आले होते, 1-2 मित्र, आणि छानपैकी एन्जॉयमेंट झालेला आहे. आजचा रविवार, आजचा दिवस सफल झालेला आहे. अशा रीतीने तर आजचा व्लॉग इथेच थांबवण्याची वेळ झालेली आहे. आता ते संध्याकाळी मुंबईमध्ये जाण्यासाठी निघणार आहेत. तर त्यांचा प्रवास सुखाचा हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तर आजचा व्लॉग इथेच थांबवतो. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.